कसे आहात सगळे? माझे पप्पा आलेले आहेत आम्हाला नाशिकला न्यायला पुन्हा, आणि आज आमचा प्लॅन झालेला आहे कुठेतरी जायचं होतं फिरायला. असं म्हटलं चलो इमॅजिका को जाएंगे. काल रात्री भरपूर पाऊस पडलेला आहे, तर आता माहिती नाही आम्हाला वॉटर पार्कला म्हणजे तिकडे जाऊ आम्ही की थीम पार्क आणखी बरंच काय काय आता तिकडे गेल्यावर बघू. सो ऑलमोस्ट आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. 1-5 मिनिटात आम्ही पोहोचू. सो तिकडे गेल्यावर मी दाखवते तुम्हाला. चलो हॅलो हॅलो करा, कधीतरी हॅलो करा करा ना. बस 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 त्यांच्यातर्फे माझ्याकडून. So finally we are reached at इमॅजिका है ना. आम्ही येऊन गेलेलो आहे इकडे स्नो पार्कला येऊन गेलेलो आहे. तेव्हा स्वरा खूप छोटी होती, तिचा पहिला दात पडला होता तेव्हा 7 वर्षाची असेल, आणि आज आलेलं आहे. सो बघूया आता वॉटर पार्क की थीम पार्क हे जरा कन्फ्युजन आहे, कारण काल रात्री इकडे मुसळधार पाऊस पडलेला आहे खोपोलीला. सो आम्हालाच तसं वाटत होतं, म्हणजे ओपन तर आहे पण आम्हाला असं वाटतं की पाणी खराब वगैरे मग ते. बट ठीक आहे, थीम पार्क पण तेवढंच म्हणजे एक्साइटमेंट भरलेलं आहे. काय बोलते मी, जास्तच एक्साइट झालेली आहे. तर चलो देखते. आता इथे फोटो काढू पहिले. सो फायनली आम्ही डिसाईड केलेलं आहे की आम्ही चाललो आहोत वॉटर पार्कला. ॲक्च्युली थीम पार्कला जायचं मन होतं, बट चेंज केलेला आहे प्लॅन, आणि वॉटर पार्कलाच आम्ही चाललो आहोत. सो चलो. आणि तिथे सेल्फी स्टिक अलाउड नाही आहे, सो ही लॉकरला आपल्याला ठेवावं लागेल. सो हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. मी तुमचं स्वागत करते. तर जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की इकडे सेल्फी स्टिक वगैरे अलाउड नाही आहे. मी घेऊन गेले होते बॅगमध्ये. सेल्फी स्टिक अलाउड नाही, शिवाय कोणतं खाण्यापिण्याचे पदार्थसुद्धा अलाउड नाही. ते बाहेरच्या साईडलाच एक सेपरेट लॉकर आहे, तर त्यामध्येच आपल्याला 50 रुपीज फीज भरून ठेवावं लागतं. आणि आत आल्यावर आपल्याला एक सेपरेट लॉकर मिळतं, ज्यामध्ये तुम्ही आरामात आपले जे बॅग असते ना स्कूल बॅग, ते 2 स्कूल बॅग आरामात मावून जातील, कारण आपले कपडे एक्स्ट्राचे आपल्याला आणावे लागतात. अर्थातच वॉटर पार्कला जाणार सगळे कपडे भिजणार, सो जाताना चेंज करावं लागणार. आणि यांचं चेंजिंग रूम वगैरे खूप म्हणजे चांगलं आहे, स्वच्छ आहे. ॲट अ टाईम 100-200 लेडीज, म्हणजे लेडीजच्या भागातलं मी सांगते, ॲट अ टाईम एकदम व्यवस्थित पाणी शॉवर सगळं आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. फक्त नंतर चेंज करायचे कपडे तुम्ही आपले आपले आणायचे आहेत. म्हणजे सगळ्या डिटेल्स मी देते, जर कोणाला इकडे यायचं असेल तर. माझा त्यामध्ये काय फायदा नाही आहे, ओके. मी सगळ्या डिटेल्स देते. बाकी तिकीट म्हणाल तर तिकीट वॉटर पार्कचे सेपरेटली 1200 रुपये आहेत. त्यामध्ये फूड इन्क्लुडेड आहेत. तुम्हाला व्हेज फूड खायचे म्हणजे एकदाच मिळेल दिवसभरातून, तर ते 1 म्हणजे प्लेट, आणि नॉनव्हेज खायचं तर नॉनव्हेज म्हणजे सेपरेटली एकच काहीतरी मिळेल, व्हेज किंवा नॉनव्हेज. तर त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आणि 1200 रुपये तिकीट आहे पर पर्सन. बाकी इथे 3 एरियाज आहेत, म्हणजे वॉटर पार्क वेगळं, म्हणजे वॉटर पार्कचे पण तिकीट वेगळं, थीम पार्कचे तिकीट वेगळं, आणि स्नो पार्कचं वेगळं. तर स्नो पार्कला आम्ही जाऊन आलो होतो आधी. आज ॲक्च्युली थीम पार्कला जायचं होतं. माझा भाऊ म्हटला होता थीम पार्कला जा, बट आम्ही नंतर कॅन्सल केलं. तिथे गेल्यावर ठरवलं काय करायचं, कारण स्वराचं चाललं होतं वॉटर पार्क कधीपासून चाललं होतं. तर आमचं तळ्यात मळ्यात होतं, बट शेवटी वॉटर पार्कवर डन झालो आणि इकडे वळालो. सो आपल्याला एक छोट्या अंतरावर वरती असं ते बसने वगैरे नेतात आणि इकडे आणून सोडतात, ओके. त्यानंतर सगळी प्रोसिजर, तिकीट्स, कपडे बदलणे वगैरे सगळ्या गोष्टी. सोबतच इथे ना कपडे म्हणजे एक्सपेन्सिव्ह आहे, आतमध्ये जे काही तुम्ही घ्याल ते कपडे पण असतात, नायलॉनचे वगैरे. टी शर्ट हे कंपल्सरी आहे. मी कॉटनचा टी शर्ट घालून गेले होते, त्यामुळे मला 1-2 राईड्स करता नाही आल्या. हे बघा स्वरा किती एन्जॉय करते ती. तर तुम्ही प्रिफर करा की नायलॉनचेच कपडे वगैरे घालाल असं, त्याच्यामुळे इझी जाईल सगळ्या गोष्टी पुढच्या, आणि स्वतःचे आणा. बाकी हा आहे लेझी पूल, लेझी रिव्हर म्हणतात. यामध्ये तर आम्ही मज्जाच केली. म्हणजे पहिले तर बसता येत नव्हतं त्या ट्यूबवर, आणि त्याच्यानंतर इतकी पडापडी झाली ना की काय सांगू तुम्हाला. म्हणजे माझ्या आत्ताच्या आवाजावरून पण तुम्हाला एक्साइटमेंट कळले असेल. एवढ्या दिवसांनी मी तो ब्लॉग एडिट करते. तर
एंट्री केल्या गेल्या आपल्याला पहिले या छोट्या छोट्या राईड्स दिसतात. हे असं सेक्शन आहे ते, जिथे लहान मुलं सुद्धा अगदी छानपैकी एन्जॉय करू शकतात. तर इथे आम्ही बराच वेळ घालवला आणि इथले सगळे ते ट्यूब्स आहेत ना, जे वॉटर स्लाइड्स आहेत, त्या सगळ्या आम्ही एन्जॉय केल्या मस्तपैकी. हे पहा. आणि त्यानंतर वळालो पुढे. हा किड्स एरिया आहे. इथं थोडंसं कोमट पाणी असतं, म्हणजे अगदीच लहान मुलांसाठी तुम्ही इथे सुद्धा एन्जॉय करू शकता. तर पुढे गेल्यावर तुम्हाला आता मोठ्या मोठ्या राईड्स दिसतील. आणि यावेळी मनाशी ठरवलं होतं की जायचं आहे कुठेतरी, म्हणजे कुठेही, अगदी वॉटर पार्कला गेलो असतो, थीम पार्क किंवा इतर कुठेही, तर मोबाईल ठेवायचा खिशामध्ये आणि एन्जॉय करून घ्यायचं पहिले. कारण होतं काय, आता सवय लागलेली आहे ब्लॉगिंगची, त्यामुळे ॲडिक्शन झालेलं आहे. जी चांगली गोष्ट दिसेल ती कॅप्चर करायची आणि त्यामुळे मुळात जो आनंद असतो आपल्या आजूबाजूला तो घ्यायचाच राहून जातो, एन्जॉयमेंट करायचीच राहून जाते. त्यामुळे यावेळी दोघांचे तिघांचे सुद्धा मोबाईल ठेवले होते लॉकरला. आणि तुम्ही म्हणाल मग व्लॉग कसा शूट केला, तर त्याची गंमत सांगते. आधी सगळं एन्जॉय करून घेतलं दिवसभर. त्यानंतर मिस्टर म्हणाले तुला व्लॉग नव्हता करायचा का? म्हटलं हो, मला व्लॉग नक्कीच करायचा आहे. आता तुम्ही काय करा, एका ठिकाणी कुठेतरी थांबा. मग हे दोघे वेव पूलमध्ये डुंबत बसले होते आणि मी मग सगळीकडे जाऊन खास तुमच्यासाठी हा व्लॉग शूट केलेला आहे, जेणेकरून एक माहिती मिळावी की कोणत्या कोणत्या स्लाइड्स आहेत, काय काय एन्जॉयमेंट करता येईल जर नेक्स्ट समरमध्ये तुम्ही पण प्लॅन करताल तर. कारण आता ऑलमोस्ट मॉन्सून चालू झालेला आहे, पावसाळा. म्हणजे इमॅजिका चालूच असतं, बट गंमत जास्त तर उन्हाळ्यातच येते ना. सो नक्कीच. आणि सगळ्यात जास्त धमाल केलेली आहे आम्ही, ती म्हणजे वेव पूलमध्ये. 2 तास तर आम्ही वेव पूलमध्येच पडलेलो होतो, गाण्यावर नाचत होतो अक्षरशः. इतकी मजा मस्ती केली. स्वराने सगळ्यात जास्त मजा केलेली आहे. तिला शेवटी ओढून बाहेर काढण्यात आलेली आहे, ती निघत नव्हती अजिबात. वेव पूलमध्ये आम्ही फुल टू धमाल केली आहे. बाकी मी प्राईस सांगितली असेल तुम्हाला, तर सॉरी तिकीट नसेल सांगेल तर पुन्हा सांगते. 1200 एंट्री फीज आहे तिकीट वॉटर पार्कची, 1700 रुपये थीम पार्क आणि स्नो पार्कचे मला माहीत नाही, सॉरी. तर असं आहे. सो तुम्हाला यायचं असेल तर नक्की या आणि खूप एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत. तर आता आम्ही एन्जॉय करतो. तुम्हाला मी राईड्ससुद्धा दाखवते कोणत्या कोणत्या आहेत त्या, आणि त्या आम्ही ऑलरेडी करून झालेल्या आहेत. तुम्हाला मी फक्त दाखवते. ओके. सो व्हिडिओ जर आवडला नक्कीच तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला करूया एन्जॉय.
वॉटर पार्कमध्ये एक मनसोक्त अशी मजा मस्ती केल्यानंतर जसं की तुम्ही पाहताय स्क्रीनवर खूप जास्त मजा केलेली आहे, कारण तिथे गेल्यावर ना म्हणजे मोठा माणूससुद्धा लहानासारखं वागतंय, पाण्यामध्ये गेल्यावर वेडं होऊन जातं. तर असं आहे. बाकी राईड्स वगैरे मोठ्या छोट्या ज्याला कोणाला जशी करायची इच्छा आहे तशी. आणि तिथून दूरवर असं आहे थीम पार्क, म्हणजे एकच ठिकाण आहे बट खूप मोठा एरिया आहे. तर आम्हाला थीम पार्कमध्ये एंट्री मिळाली ती कशासाठी, तर फूड इन्क्लुडेड होतं आपल्या तिकीटमध्ये. आणि त्यासाठी आम्ही जवळजवळ आता 6-6:30 वाजलेले आहेत तेव्हा गेलो आहोत, कारण 6 वाजता 6:30 वाजता सगळ्या राईड्स वगैरे बंद होतात. थीम पार्कमधल्या पण मोठ्या मोठ्या ज्या राईड्स आहेत ना मेन तर त्याही बंद होतात. बट आपल्याला एंट्री मिळू शकते जेवणासाठी. तर तिकडे आम्ही गेलो होतो आणि जवळजवळ आम्ही अर्ध थीम पार्क फिरून घेतलं पाहून. आणि हे थीम पार्क म्हणजे कसं आहे, जसं आपण कार्टून्समध्ये बघतो किंवा सिंड्रेलाच्या गोष्टीमध्ये ते मोठे मोठे महल, मोठ्या मोठ्या बोट, जे जहाज वगैरे असतात आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी छान छान करून ठेवलेल्या आहेत. तर ते त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे. बट त्याच्याही पलीकडे जाऊन यामध्येही भरपूर त्या राईड्स वगैरे असतात, मोठ्या मोठ्या रोलर कोस्टर्स अँड ऑल भरपूर आहे. म्हणजे अगदी उगाचच नाही त्यांनी 1700 रुपयाचं तिकीट ठेवलेलं आहे. हा तर फक्त बाह्य भाग आहे. तर तो आम्ही पाहिला. थोडा उजेड होता तेव्हाही आणि नंतर लाईट्स लागल्या, अंधार पडला. तर मग आम्ही आतमध्ये, खूप आतमध्ये गेल्यावर त्यांचं ते हॉटेल आहे. व्हेजचं वेगळं आहे आणि नॉनव्हेजचं थोडं दूर आहे. तर आम्ही नॉनव्हेज प्रिफर केलं आणि मग जेवण वगैरे केली. जवळजवळ आम्हाला 8 वाजले तिथेच. खूप फोटो काढले तिथे, खूप फोटो काढले आणि मग निघालो. जेवणही छान होतं, अगदी टेस्टी जेवण होतं आणि भरपेट जेवण होतं. म्हणजे इकडे तुम्हाला थाळी दाखवते मी. बटर चिकन होतं, सॅलड होतं थोडंसं सॉटे केलेलं, त्यानंतर तंदूर होतं, राईस होता थोडासा मसालादार असा आणि रोटी भरपूर मोठी होती ती पण. तर ओके होतं, म्हणजे छान, म्हणजे जेवण छान होतं, क्वांटिटी ओके होती. ओके, आता आम्ही निघालेलो आहोत म्हणजे घराच्या दिशेकडे. बट जाता जाता आता रात्र झाली तर लाईट्स वगैरे लागलेल्या होत्या. आणखी सुंदर तो थीम पार्कचा परिसर दिसत होता. सो बघू आता नेक्स्ट टाईम किंवा कधी प्लॅन झाला तर थीम पार्कसुद्धा एक्सप्लोर करून, कारण माझ्या भावाची खूप इच्छा होती की थीम पार्कला जा, तिकडे तुम्हाला जास्त मजा येईल. बट यावेळी आम्ही स्वरच ऐकलं, चला वॉटर पार्कमध्ये, कारण तिला फर्स्ट टाईम ती गेली वॉटर पार्कला कोणत्या तरी, आणि तेही डायरेक्ट इमॅजिकाला, एवढ्या मोठ्या. तर ठीक आहे, छान वाटलं, खूप जास्त एन्जॉय केला. आणि उद्या आमची रवानगी होणार आहे नाशिकला. बट आज पाण्यात डुंबून इतके पाय दुखत आहेत, त्याच्यामुळे आता करते आराम आणि हा ब्लॉग इकडेच संपवते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी चला, टाटा बाय बाय, टेक केअर. आता भेटूया नाशिकला जाताना किंवा नाशिकलाच. बाय बाय.